बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने करूयात। वक्फ विधेयक 2024 वरील संयुक्त समितीचा अहवाल आज लोकसभेमध्ये सादर केला जाईल। लोकसभा कामकाजाच्या यादीनुसार वक्फ विधेयकावरील संयुक्त संसदीय समितीचे अध्यक्ष जगदंबिका पाल, भाजप खासदार संजय जयस्वाल यांच्या समवेत संयुक्त समितीचा अहवाल हा सादर केला जाईल। संयुक्त समितीसमोर दिलेल्या पुराव्यांचे रेकॉर्ड सुद्धा ते सादर करणार आहेत। तर आज वक्फ विधेयक 2024 वरील संयुक्त समितीचा अहवाल लोकसभेमध्ये मांडला जाणार आहे आणि त्याचमुळे या अहवालामध्ये कोणकोणत्या सुधारणा असतील यावर सविस्तर आज भाष्य सुद्धा केलं जाईल। दुसरीकडे विरोधक मात्र याला कसा प्रतिसाद देतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। तर संसदेमध्ये आज वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावरचा हा जेपीसीचा रिपोर्ट सादर केला जाणार आहे। सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मात्र खडाजंगी होण्याचा अंदाज आहे। रामराजे शिंदे आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत। रामराजे, हा अहवाल नेमका कसा सादर केला जाईल आणि गेल्या वेळी सत्ताधाऱ्यांच्या ज्या सुधारणांसंदर्भातल्या ज्या सजेशन्स होते ते सर्वाधिक घेतले गेलेले होते असा आरोप सुद्धा करण्यात आलेला होता। त्यामुळे एकंदरीत हा अहवाल नेमका कसा असेल? बिलकुल, हा अहवाल जेव्हा मांडला जाईल तेव्हा गदारोळ होईल हे निश्चित आहे। गदारोळ कशासाठी? तर यामध्ये 14 सुधारणा करण्यात आलेल्या आहेत। 44 सुधारणा ज्या त्या सजेस्ट करण्यात आल्या होत्या त्यापैकी 14 सुधारणा ज्या आहेत ते स्वीकारल्या गेलेल्या आहेत आणि त्यामुळेच विरोधकांचा आक्षेप हाच आहे की हा संपूर्ण रिपोर्टच असंवैधानिक आहे। आपल्याला आठवत असेल की वक्फच्या संदर्भामध्ये जेव्हा या समितीमध्ये वाद झाला होता तेव्हा 10 सदस्यांना निलंबित करण्यात आलं होतं आणि त्यामुळे विरोधक आणखीन आक्रमक झालेला आहे। परंतु बहुमतानं हा रिपोर्ट जो आहे तो संमत झाल्याचं सत्ताधारी म्हणत आहेत। त्यामुळे आज बघावं लागणार आहे नेमकं सभागृहामध्ये काय होते। तर हे जे वक्फच्या संदर्भामध्ये त्यावर नियोजन असेल, प्रबंधन असेल आणि त्याचबरोबर संपूर्ण व्यवहार जे आहेत ते योग्य प्रतीने चालावे अशा प्रकारचा मानस या पाठीमागे असणार आहे। आणि यामध्ये प्रतिनिधित्व कोणाला असावं? एक तर की गरीब, दुसरं म्हणजे महिला आणि तिसरं म्हणजे अनाथ मुलांना सुद्धा प्रतिनिधित्व वक्फच्या बोर्डामध्ये असावं, ते सुद्धा सदस्य असावे अशा प्रकारचं सत्ताधाऱ्यांचं म्हणणं आहे। कारण यापूर्वी गरीब, अनाथ आणि महिलांना यामध्ये प्रतिनिधित्व नव्हतं। महिलांना सुद्धा प्रतिनिधित्व इथं मिळावं असं म्हणणं आहे आणि म्हणूनच हे विधेयक जे आहे ते अतिशय महत्वाचं असणार आहे। हे जर विधेयक संमत झालं तर महिलांना सुद्धा सदस्य वक्फ बोर्डचं करता येऊ शकणार आहे आणि त्यामुळेच संघर्ष चालू आहे। आज नेमकं जेव्हा संसदेमध्ये लोकसभेमध्ये मांडलं जाणार आहे त्यावेळेस चर्चा केली जाते का आणि चर्चेमध्ये विरोधक कोणती भूमिका मांडतात ते पाहावं लागणार आहे। परंतु बऱ्याचशा यामध्ये सुधारणा आहेत ज्याच्यामध्ये जमीन घेताना रजिस्टर असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर जमीन घेताना किमान ज्याला ही जमिनीच्या संदर्भामध्ये दावा करायचा किंवा घ्यायचा आहे तर त्यांना किमान 5 वर्ष संपूर्ण नियमाचं, मुस्लिम धर्माचं जे आहे ते पालन केलेलं असावं यामध्ये सदस्य घेताना। अशा अनेक अटी ज्या आहेत त्या घालण्यात आलेल्या आहेत आणि ज्या देशभरामध्ये सर्वे करण्यात आलेला आहे किंवा शेकडो ठिकाणी जाऊन सर्वे करण्यात आलेला आहे, तिथल्या लोकांचं मत जाणून घेतलेलं आहे। त्यामुळे वक्फच्या अंतर्गत कोणत्या जमिनी येतात आणि वक्फच्या अंतर्गत कोणत्या जमिनी येत नाही यावर सुद्धा शिक्कामोर्तब होईल आणि मग ज्या वक्फच्या अंतर्गत जमिनी येणार नाहीत त्या मग एकतर की सरकारच्या नियंत्रणाखाली येतील आणि हाच धोका आहे असं विरोधक सांगत आहेत। वक्फच्या जमिनी सरकार आपल्याकडे घेते का असा प्रश्न निर्माण झालेला असल्याचं विरोधक सांगतात। त्यामुळे आज यावरून मोठा संघर्ष होणार सभागृहामध्ये हे निश्चित आहे। संयुक्त समिती समोर दिलेल्या पुराव्यांचे रेकॉर्ड सुद्धा सादर केले जाणार आहेत। त्यामध्ये नेमका कशाचा समावेश असेल? बिलकुल, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटका अशा देशभरातील महत्वाच्या ठिकाणी तिथे जाऊन कमिटीनं अभ्यास केला आणि कोणकोणत्या ठिकाणी वक्फच्या जमिनी आहेत त्या संदर्भामध्ये चर्चा केली, तिथल्या जमिनीचे कागदपत्र घेतले आणि हाच पुरावा म्हणून सादर करण्यात आलेला आहे। अनेक पुराव्यामध्ये असं आढळून आलेलं आहे की वक्फची जमीन पहिल्यापासून नव्हती परंतु आता मध्यंतरी ती खरेदी करण्यात आलेली आहे आणि त्यामुळं मग वक्फ बोर्ड जो आहे तो जमिनीवर त्या दावा कसा करू शकतो असं सुद्धा आहे। अनेक ठिकाणी जे आहे कॉन्फ्लिक्ट आहे, म्हणजे की त्या जमिनी ज्या आहेत त्या अगोदर कोणत्या तरी व्यक्तीच्या होत्या आणि त्यानंतर वक्फनं घेतलेल्या आहेत असं पण आहे आणि त्याचबरोबर सरकारच्या सुद्धा मोठ्या प्रमाणावर जमिनी आहेत आणि त्यावर सुद्धा वक्फनं दावा केलेला आहे। त्यामुळे अशा जमिनी काढून घ्याव्यात अशी मागणी जी आहे ती करण्यात आलेली आहे। अशा जमिनी अनेक आहेत, उत्तर प्रदेशामध्ये सुद्धा अनेक जमिनी अशा प्रकारच्या आहेत आणि हेच पुरावे जे ते सादर करण्यात आलेले आहेत।
आणि या संदर्भामध्ये सुनावणी सुद्धा घेण्यात आलेला. अनेक लोकांनी येऊन कागदपत्र दिलेली आहेत आणि त्या कागदपत्राच्या आधारे आता हे पाहावं लागेल, कारण देशभरातील जमिनीची थोडक्यामध्ये वक्फच्या जमिनीचे एक प्रकारे वाटप निश्चित होणार असल्याचं म्हणावं लागेल. निश्चित. आणि त्यामुळे आज नेमकं ते सादरीकरण होत असताना काय घडामोडी घडतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल. धन्यवाद सविस्तर माहितीसाठी.